नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री भूकंपाचा सौम्य धक्का जाणवलाय। मध्यरात्री 1:37 हा धक्का बसलाय। रिश्टर स्केलवर याची तीव्रता 4.2 नोंदवण्यात आली आहे। या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत जवळ होतं आणि परिसरात सलग धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मध्यरात्री झालेल्या घटनेमुळे अनेक नागरिक भयभीत झालेले आहेत आणि त्यांनी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। रात्रभर हे नागरिक घराच्या बाहेर बसून आहेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय सूर्यवंशी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। संजय, अतिशय धक्कादायक बातमी, नांदेड आणि हिंगोलीमध्ये तब्बल 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप झालेला आहे। नेमकं काय परिस्थिती आता त्या ठिकाणी? निश्चितच हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। मध्यरात्री 1:37 हा भूकंपाचा धक्का जाणवला। 4.2 रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्याची नोंद झालेली आहे। मध्यरात्री हे भूकंपाचे धक्के झाल्याने नागरिक भयभीत झाले होते। रात्रभर नागरिकांनी जागून काढली रात्र। सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे। धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। नागरिक चांगलेच भयभीत झालेले आहेत आणि रात्रभर ते घराच्या बाहेरच बसून होते। भूकंपाचा सौम्य धक्का मध्यरात्री नांदेड आणि हिंगोलीमध्ये जाणवलेला आहे।